गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स. सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे हायस्कूल लोहारा डिजिटल क्लासमध्ये सहर्ष स्वागत. इन टुडेज व्हिडिओ वी आर about to start a new chapter from science part 2 and the name of chapter is the classification of animals. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या वर्षी म्हणजे 9वी ला असताना क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा भाग शिकला होता. आता आपल्याला शिकायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. आता नेमकं क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स शिकण्याच्या अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की आपण आपल्या अवतीभोवती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता पाहतो. जैवविविधता म्हणजे काय, तर आपल्या अवतीभोवती असणारे सजीव आणि त्या सजीवामध्ये असणारी वैविध्यता. तर बघा, आपण आपल्या अवतीभोवती जे सजीव पाहतो तर त्या सजीवाचं वर्गीकरण केलेलं आहे. आता ते वर्गीकरण कसं केलेलं आहे ते आपण आता पहिल्यांदा बघूयात. मग आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स या चॅप्टरला सुरुवात करूया. बिफोर दॅट देर इज द फर्स्ट पॉइंट, दॅट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. These living organisms are firstly divided into two parts. First part is called or the living organisms are classified into two types. One is called prokaryotics and another is called eukaryotics. Now question arises that, आता प्रश्न असा पडतो आपल्याला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम चे मुख्य किती प्रकार केले? दोन. एक केला कोणता? प्रोकॅरियोटिक्स, आणि त्याला आधी केंद्रकी म्हणतो, आणि दुसऱ्याला म्हणतो युकॅरियोटिक की ज्याला आपण म्हणतो दृश्य केंद्रकी. मग आता नेमकं हे प्रोकॅरियोटिक्स म्हणजे काय, तर असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या मध्ये असलेल्या सेल ऑर्गनेलच्या बाहेर एक वॉल असते की ज्याला आपण सेल ऑर्गनेल वॉल असं म्हणतो. जर अशा प्रकारची वॉल जर प्रेझेंट असेल तर ती युकॅरियोटिक, आणि जर ती नसेल तर ती प्रोकॅरियोटिक्स. ओके, मीन्स these are the organisms which contain cell organelles without its wall. Okay, so the first prokaryotic cell means the cells or animals or organisms which cell organelle are without wall, while eukaryotics म्हणजे दृश्य केंद्रकी असे की ज्या सेल किंवा ज्या ऑर्गॅनिझम मध्ये सेल ऑर्गनेलच्या बाहेर काय असतात? वॉल असतात. तुम्ही म्हणता सर सेल ऑर्गनेल म्हणजे काय हे बघू, नवीन आपण शिकलात तरी पण डबल शिकूया. सेल ऑर्गनेल म्हणजे कसं, आता आपलं शरीर आहे, आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो. या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे पार्ट आहे. पाहायचं असेल तर डोळे, बोलायचं असेल तर तोंड, बरोबर आहे की नाही, ऐकायचं असेल तर कान, व्हॉट एव्हर मे बी, चावायचं असेल तर दात, या पद्धतीनं. मग तसं सेल मध्ये सुद्धा वेगवेगळे काम करण्यासाठी वेगवेगळे पार्ट असतात की ज्याला आपण म्हणतो सेल ऑर्गनेल म्हणतो. कळालं का? आणि ते सेल ऑर्गनेल जे असतात त्याच्या बाहेर जर वॉल नसेल तर ते प्रोकॅरियोटिक, आणि जर त्याच्या बाहेर जर वॉल असेल तर ती युकॅरियोटिक. दिस प्रोकॅरियोटिक इज फर्दर classified into one kingdom that is called kingdom Monera. ते आपण आता या ठिकाणी बघूया. पण प्रोकॅरियोटिक मध्ये एकच पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड मोनेरा. ओके, हा मोनेरा कळाला. त्यानंतर आपण बघूया युकॅरियोटिक मध्ये पुन्हा दोन त्यांनी टाइप्स केलेले आहेत. त्यातलं पहिलं एक पेशी, दॅट इज कॉल्ड युनिसेल्युलर, आणि दुसरं बहुपेशी, दॅट इज कॉल्ड मल्टीसेल्युलर. म्हणजे हे असे ऑर्गनेल असतात, हे असे ऑर्गॅनिझम असतात की ज्यांची पूर्ण बॉडी फक्त एका सेलची बनलेली असते, त्याला काय म्हणायचं? युनिसेल्युलर. आणि असे काही ऑर्गॅनिझम असतात की ज्यांची बॉडी नंबर ऑफ सेल पासून बनलेली असते. आता तुम्ही म्हणता सर
युनिसेल्युलरचं उदाहरण सांगा. युनिसेल्युलर मध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यासारखे ऑर्गॅनिझम येतात. आणि मल्टीसेल्युलर मध्ये अनेक सेल्स असतात की ज्याच्यामध्ये मग तुमची उदाहरणादाखल ॲनिमल्स जे हाय ॲनिमल असतात, ह्युमन, डॉग, कॅट, वेगवेगळे आणखी. ठीक आहे, तर ते आले मल्टीसेल्युलर मध्ये. मध्ये युनिसेल्युलर जो आहे हा पुढं एकाच किंगडम मध्ये डिवाइड केलेला आहे की ज्याला आपण म्हणतो किंगडम प्रोटिस्टा. म्हणजे युनिसेल्युलरचं डिव्हिजन एकच केलेलं आहे किंवा टाईप एकच केले, दॅट इज कॉल्ड किंगडम प्रोटिस्टा. या पद्धतीने इथं प्रोटिस्टा. आता हे तुमचे मल्टीसेल्युलर जे आहेत याच्यामध्ये पुन्हा दोन पार्ट केले. आता पहिला पार्ट कोणता केलेला आहे, असे ऑर्गॅनिझम की ज्या ऑर्गॅनिझमच्या सेलच्या बाहेर वॉल असते, म्हणजे आपण त्याला म्हणतो सेल वॉल असते असे. आणि असे काही असतात की ज्याच्या सेलच्या बाहेर वॉल नसते, म्हणजे ते झाले विदाउट सेल वॉल. मग आता ह्याच्यामध्ये लक्षात आलं का, पुन्हा एकदा सांगतोय मी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम दोन टाईप केले, एक प्रोकॅरियोटिक, एक युकॅरियोटिक. युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक मध्ये एकच आहे, ते म्हणजे किंगडम मोनेरा. युकॅरियोटिक मध्ये मात्र दोन प्रकार केले, एक युनिसेल्युलर, एक मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये एकच प्रकार आहे, तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. मात्र मल्टीसेल्युलर मध्ये दोन प्रकार केले, एक असे ऑर्गॅनिझम की ज्यांच्या सेलच्या बाहेर वॉल असते, म्हणजे विथ सेल वॉल, की जी प्लांट मध्ये जास्त असते. ठीक आहे, आणि असे काही की ज्यांच्या सेलच्या बाहेर वॉल नसते, म्हणजे ॲनिमल्स मोस्टली त्याच्यामध्ये येतात. मग आता विथ सेल वॉल म्हणजे ज्याच्या बाहेर किंवा सेलच्या बाहेर वॉल असते, अशाचे पुन्हा प्रकार केलेले आहेत. ते दोन प्रकार केलेत. त्यातलं पहिलं म्हणजे असे ऑर्गॅनिझम ज्यांच्या सेलच्या बाहेर वॉल असते, ते दोन प्रकार, ॲटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक मीन्स स्वयंपोषी, की जे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः करत नाहीत, ते दुसऱ्यावर डिपेंड असतात. मग आता विदाउट सेल वॉल मध्ये एकच आहे, तो म्हणजे किंगडम ॲनिमेलिया. या ठिकाणी येईल तुम्हाला तो किंगडम ॲनिमेलिया, म्हणजे सगळे ॲनिमल्स ह्याच्यात येतात. ॲटोट्रॉप मध्ये जवळपास सगळे प्लांट्स येतात. आता आपण खाली बघूयात. मग ॲटोट्रॉप मध्ये किंगडम प्लांटी आहे आणि हेटेरोट्रॉप्स मध्ये किंगडम फंगी आहे. मी तुम्हाला ते उदाहरण देऊन सुद्धा समजून सांगतो. किंगडम प्लांटी म्हणजे सगळे प्लांट्स, एका दुसरा अपवाद असू शकतो की जो ॲटोट्रॉप्स नसतो, ते हेटेरोट्रॉप्स असतो. ठीक आहे, त्यानंतर बघा सेल वॉल असणारेच एक आहे ॲटोट्रॉप्स, की ज्याच्यामध्ये सगळे प्लांट्स आले जवळपास 99%, आणि सेल वॉल असणारे पण जे दुसऱ्यावर डिपेंड आहे, ह्याला म्हणतो आपण ॲटोट्रॉप म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः करणारे. हेटेरोट्रॉप म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे, त्याच्यामध्ये किंगडम फंगी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बुरशी, बरोबर आहे की नाही, हे याच्यामध्ये येतो. त्यानंतर ॲनिमेलिया मध्ये सगळे ॲनिमल्स येतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघितलं, ॲनिमल्सचं नाही. मग आता आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे ते किंगडम ॲनिमेलिया म्हणजेच ॲनिमल्स. ठीक आहे, तर आपण आता या पुढच्या भागाकडे वळूयात. मग की मुळात असा प्रश्न पडतो मला की हे ॲनिमलचं जे क्लासिफिकेशन आहे हे कधी सुरुवात झालं, पहिल्यांदा कोण केलं आणि त्याची काय गरज हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आपण आता बघूयात त्याची हिस्ट्री, मीन्स नेक्स्ट बीट फ्रॉम देअर इज द हिस्ट्री ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन. आता प्रश्न असा पडतो ॲनिमल क्लासिफिकेशन का करावं लागलं, तर त्याचं कारण आहे अराउंड अस देर आर नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, अँड ऑर्गॅनिझम म्हणजे आपण ॲनिमल्स शिकालो म्हणून तिथे ॲनिमल्स हा शब्द घेतला. ओके, म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशनचं काय गरज आहे ते आपण थोडक्यात बघूयात, डिटेलमध्ये आपण नंतर बघूयात. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूयात आता हे जे आपल्या अवतीभोवती जे ॲनिमल्स आहेत, हे ॲनिमल्सचे कितीतरी प्रकार आहेत, ते कितीतरी
व्हरायटीचे आहेत. म्हणजे कसं, सम आर टेरेस्ट्रियल, भूचर आपण ज्याला म्हणतो, सम आर ॲक्वेटिक, काही जलचर आहेत, सम आर एरियल, काही हवेत उडणारे आहेत, सम आर आपण त्याला म्हणतो उभयचर, हेट्रोट्रॉपिक्स, बरोबर आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे हे जे तुमचे अॅनिमल्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे. नाव सो देयर इज अ डिफिकल्टी टू मेमोराइज देअर कॅरेक्टरिस्टिक. मग आता कसं होतं, प्रत्येक अॅनिमल हा वेगळा आहे, बरोबर आहे की नाही. मग अॅनिमल वेगळा असल्यामुळं त्याचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवणं अवघड आहे. असं आपल्याला काय क्रायटेरिया करता येईल का, की ज्याच्यामुळं आपण एक अॅनिमल जर माहित झाला तर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक दुसऱ्यावरून काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं की बॉम्बे डक. आता बॉम्बे डक म्हणजे काय तुम्हाला माहित नाही, मग बॉम्बे डक अॅनिमलचे कॅरेक्टर तुम्हाला कसे कळणार आहेत. पण मी जर असं म्हटलं की बॉम्बे डक हा मासा आहे, तर तुम्ही काय करू शकता, माशाचे सगळे कॅरेक्टर तुम्ही त्याला यूज करू शकता. म्हणजे माशाचे मोस्टली कॅरेक्टर हे ॲक्वेटिक आहेत, म्हणजे ॲक्वेटिक अॅनिमलचे कॅरेक्टर त्याला लागू होतील. म्हणजे आपण थोडक्यामध्ये बऱ्याच अॅनिमलचे कॅरेक्टर आपण काही सांगू शकतो. मग आता पुढे असा प्रश्न पडतो की मग हे अॅनिमल क्लासिफिकेशन जे आहे ते कुणी केलं, तर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, दॅट इज द हिस्ट्री ऑफ द अॅनिमल क्लासिफिकेशन. द फर्स्ट animal classification was made by the Greek philosopher. He was a great Greek philosopher and the name is the Aristotle. Okay. आता त्या अरिस्टॉटलनं जे अॅनिमल क्लासिफिकेशन जे केलं त्याला काय बेस धरला, तर त्याचा बेस होता बॉडी साईज, म्हणजे बॉडी आकार, छोटा मोठा असं. त्यानंतर हॅबिट्स, त्याच्या सवयी, म्हणजे तो काय खातो, काय पितो वगैरे वगैरे. आणि हॅबिटेट्स म्हणजे अधिवास, म्हणजे तो कुठं राहतो वगैरे वगैरे. हा क्रायटेरिया त्यानं यूज केला आणि त्याच्यावरून त्यानं अॅनिमलचं क्लासिफिकेशन केलं. आणि ही जी मेथड आहे याला म्हटलं आर्टिफिशियल मेथड. मग आता ही जी आर्टिफिशियल मेथड आहे ही बऱ्याच काळ पुढे चालली, कळलं का. आणि ती बऱ्याच दुसऱ्याही सायंटिस्टनं वापरली, की ज्याच्यामध्ये नाव आहे हे थिओफ्रेटस, पुन्हा प्लिनी, जॉन रे अँड लिनस. हे सायंटिस्ट आहेत विच फॉलो द आर्टिफिशियल मेथड विच पुट बाय अरिस्टॉटल. ओके. अँड आफ्टर दॅट, आणि याच्यानंतर काही सायंटिस्ट आले की ज्यांनी ही मेथड न यूज करता दुसरी मेथड आणली, की ज्याला आपण म्हणतो नॅचरल मेथड. ओके. अँड दॅट नॅचरल मेथड कंटेन सम क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, म्हणजे त्याच्या शरीराचं संघटन कसं आहे, त्यानंतर टाइप्स ऑफ सेल, त्याच्यामध्ये असलेल्या पेशीचे प्रकार, आफ्टर दॅट क्रोमोझोम्स, म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या, ते गुणसूत्र कसे आहेत, आणि आफ्टर दॅट बायो केमिकल प्रॉपर्टीज, त्याच्या जैव रासायनिक गुणधर्म, हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी बघितले. आणि त्याच्यानंतर एक इव्होल्युशन बेस, म्हणजे इव्होल्युशन वर आधारित असणारी एक क्लासिफिकेशन मेथड आली, की जी कार्ल होस या सायंटिस्टने मांडली, की जी इव्होल्युशन वरती काय होती, बेस्ड होती. ओके. मग आता ही नेमकी कशा प्रकारे आहे, अॅनिमल क्लासिफिकेशन हे कशा प्रकारे केलं, ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूया. तर सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि विशेष आभार व्यक्त करतो त्या नवीन सबस्क्रायबरचे, की आपण 200 सबस्क्रायबरचा टप्पा जवळपास आज या ठिकाणी पार पाडलेला आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच.